वेलकम एव्हरीवन. कोणती एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला पीवायक्यू फार इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणूनच मी ह्या व्हिडिओमध्ये ICTचे काही पीवायक्यू कव्हर केलेत. त्याची क्विक रिव्हिजन आपण मारू आणि त्यांचं काही विश्लेषण पण पाहू, जेणेकरून आपल्या ICTचे 5 मार्क फिक्स होतील. आणि मला असं तुम्हाला सांगायचं की तुमच्या साऱ्यांचे फार सारे धन्यवाद, कारण जेव्हा माझी आई माझ्या व्हिडिओ खालचा कमेंट बॉक्स रीड करते आणि तिला जो आनंद होतो तो आनंदच माझा रिवॉर्ड आहे. आणि म्हणूनच की काय, आता 1 वाजलेत आणि तरी मी रेकॉर्डिंग करतोय, म्हणून कदाचित थोडंसं हळू बोलावं लागतंय. चला तर मग व्हिडिओ पाहूयात. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. आपण एखादी गोष्ट पाहत असताना त्या गोष्टीमध्ये लेटेस्ट काय झालं ते अपडेट घेतो आणि मग मागे जातो. तसंच ह्या पीवायक्यूचं पण होणार आहे. 2023 साली जो पेपर झाला त्याचे पहिल्यांदा पीवायक्यू आपण पाहणार आहोत, लेटेस्ट अपडेट घेऊन, आणि मग नंतर एक एक क्वेश्चन पेपर मागं टॅकल करत जाणार आहोत. आणि या व्हिडिओचं स्वरूप असं असेल की मी एखादा क्वेश्चन शो करेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, त्याचा आन्सर मनातल्या मनात द्यायचं आणि मग व्हिडिओ सुरू करून ते आन्सर करेक्ट आहे का नाही ते व्हेरीफाय करायचं. इथं मी 2023 मध्ये जे 5 क्वेश्चन आले होते ते शो केलेत. चला तर मग त्यांचं एक्सप्लेनेशन पाहू. तर हा क्वेश्चन नंबर 36 आणि मी सेट ए वापरले. तर पाहूयात क्वेश्चन काय म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. म्हणजे HTML चं फुल फॉर्म विचारले. मग आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे की हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे त्याचं फुल फॉर्म आहे. हा पुढचा क्वेश्चन आहे की इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन. म्हणजेच इंटरनेटचा पब्लिकली वापर इंडियामध्ये कधी सुरू झाला. तर बघा, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा रिलीज होती ती काही पर्टिक्युलर लोकांना यूज करण्यासाठी जाते ट्रायल अँड एरर मॉडेलवर, आणि मग तो मॉडेल सक्सेस झाला तर सगळ्याला यूज करायला पब्लिकली ओपन केलं जातं. जसं की आपण चॅट जीपीटीचं पाहिलंच. आता चॅट जीपीटी 4 हे पर्टिक्युलर लोकांना आता उपयोगात आहे आणि येत्या काळात ते सगळ्यांसाठी खुलं होईल. तर इंटरनेटचं पण तसंच झालं. इंटरनेट आलं 1983 मध्ये आणि त्याचा पब्लिकली इंडियामध्ये वापर सुरू झाला 1995 मध्ये. Which of the following is most helpful to type in regional languages on smartphones. म्हणजेच मोबाईलवर आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये टाईप करण्यासाठी काय उपयोगाचं आहे. आता इथं मी डबल क्वेश्चन वाचून दाखवत नाही. होपफुली इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या दोघांनाही हे फ्लेक्झिबल क्वेश्चन असतील ICTचे. तर इथं आपण ऑप्शन वाईज टॅकल करू शकतो ह्या क्वेश्चनला. टंकलेखक हे फार जुनी गोष्ट आहे. हनी कोड नावाचं असं काहीही नसतं. मल्टीपिंडिया तर आपल्याला माहिती आहे, ते टाईप करण्यासाठी उपयोगात नाही. आणि मग उरला ऑप्शन युनिकोड. आणि ज्याला युनिकोड ऑलरेडी माहिती आहे की टाईप करण्यासाठी वापरते, सोने पे सुहागा. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले की पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप हे गुगलशी संबंधित आहे. तर आपल्याला माहिती, आपण जेव्हा मोबाईल नवीन यूज करायला सुरुवात केली, नवीन डिजिटल पेमेंट करायचं फॅड आलं, त्यावेळी गुगलनं एक ॲप काढलं होतं तेज नावाचं. त्या ॲपमध्ये आपण काय करायचो की पैसे पाठवले की आपल्याला रिवॉर्ड मिळायचे. आता ती गोष्ट बंद झाली आहे, पण ते त्यावेळी तेज फार फेमस होतं. तर हा क्वेश्चन आपण पाहूया. विच अमंग द फॉलोइंग इज द कन्सोर्शिया फॉर हायर एज्युकेशन रिसोर्सेस लिंक्ड टू द डिजिटल इनिशिएटिव्ह. तर हे डिजिटल इनिशिएटिव्ह आपल्याला महत्वाचे आहेत बरं का. तर यामध्ये याचा आन्सर आहे ई शोध सिंधू. तर ई शोध सिंधू मध्ये काय होतं, मी इथं स्क्रीनशॉट टाकतो काही. ह्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही पाहू शकता की ई शोध सिंधू हायर एज्युकेशनसाठी फार महत्वाचं आहे. तिथं हायर एज्युकेशनच्या रिलेटेड सगळा डेटा हा शेअर केला जातो. त्यासोबतच शोधगंगा आणि शोधगंगोत्री आहेत. शोधगंगामध्ये थेसिस असतात आणि गंगोत्री म्हणजे काय की गंगेचं उगम स्थान आहे. तर तसंच थेसिसचं उगम स्थान काय असतं, सिनॉप्सिस. तर लक्षात ठेवा, शोध गंगोत्रीमध्ये सिनॉप्सिस असतं. इथे 2021 मध्ये विचारलेले 5 क्वेश्चन आहेत. हे 5च्या 5 क्वेश्चन फार सिंपल होते. चला मग पाहूयात. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNet.
EARNETचं फुल फॉर्म काय? तर EARNETचं फुल फॉर्म आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, who helped Prime Minister Rajiv Gandhi in revolutionizing India's telecommunication policy? म्हणजेच राजीव गांधी यांना दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी कोणी मदत केली? तर मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सॅम पित्रोदा हा फार इम्पॉर्टंट माणूस आहे. तर त्यात सॅम पित्रोदांनी त्यांना मदत केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following is basically an instant messenger? तर आपल्याला माहितीच आहे, सगळेजण वापरतच आहेत व्हॉट्सॲप. सारथी इज अ वेब पोर्टल ऑफ, म्हणजे सारथी हे पुढीलपैकी कोणते संकेतस्थळ आहे? तर यामध्ये वेब पोर्टल बद्दल तुम्हाला लक्षात ठेवायला मी सांगितलं होतं ह्या स्लाइड मध्ये. आणि इथं आपण पाहू की सारथी म्हणजे काय? वाहन. सारथी म्हणजे वाहतूक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. तर हा क्वेश्चन आहे, BYOD in content of digital initiatives in higher education in India is, तर bring your own device. आता ही संज्ञा मलाही माहित नव्हती, हा क्वेश्चन माझाही चुकला होता, पण आपण लक्षात ठेवायचं ह्या काही गोष्टी आहेत ज्या की 5 पैकी एक क्वेश्चन तर असा असणार आहे जो की आपल्याला वाचण्यात आलेला नसतो. मग त्यावेळी आपण ऑप्शन वाईज गेस लावू शकतो, जसं की आपण लास्ट स्लाइड मध्ये पण पाहिलं होतं. आणि इथं सुद्धा तुम्हाला थोडंसं लॉजिकली थिंकिंग करावं लागेल. इथं आपण 2020 मध्ये आलेले 5 क्वेश्चन पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फुल फॉर्म ऑफ TRAI? ट्राय. तर ट्राय कधी आलं? 1997 मध्ये ट्राय आलं. त्याचा फुल फॉर्म आहे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ट्राय स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की कस्टमरचे हक्क किंवा कस्टमरचा इंटरेस्ट हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि IT सेक्टरची ग्रोथ झाली पाहिजे, यासाठी ट्राय इंट्रोड्यूस केलं गेलं. तर पुढचा प्रश्न आहे की भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? म्हणजेच IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट. तर हा ऍक्ट 2000 साली आला इंडियामध्ये. आणि यामुळे काय साध्य झालं? तर आपल्याला सायबर क्राईम रेग्युलेट करण्यासाठी एक बॉडी निर्माण झाली ह्या ऍक्टमध्ये. आणि इथून डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भातल्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन इथं घेतल्या जातात या कायद्याअंतर्गत. IT ऍक्ट 2000 लक्षात ठेवा. आता याला लक्षात ठेवायची दुसरी एक ट्रिक आहे की गुगल 1998 मध्ये आलं आणि त्याच्यानंतर 2च वर्षांनी गुगलचं कसं प्रोटेक्शन स्ट्रॉंग असतं तसं ह्या ऍक्टचं सुद्धा प्रोटेक्शन स्ट्रॉंग आहे. या कायद्याअंतर्गत सायबर क्राईमला आळा घातला जातो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडिया? म्हणजे भारतात पहिल्या परम कम्प्युटरच्या विकासामध्ये कोणी महत्वाची भूमिका निभावली? म्हणजेच फर्स्ट सुपर कम्प्युटर. तर यामध्ये विजय भाटकर हे नाव नक्कीच लक्षात ठेवा. सुपर कम्प्युटर ह्या पॉइंट अंतर्गत तुम्हाला लक्षात ठेवायचे की विजय भाटकरांनी 1991 मध्ये सीडॅक पुणे येथे पहिलं सुपर कम्प्युटर बनवलं आणि त्याचं नाव परम ठेवण्यात आलं. आणि बाकीचे जगात पहिलं सुपर कम्प्युटर कोणतं बनलं वगैरे ते तुम्ही नक्कीच पाहून जा. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेलं आहे? तर इथे लक्षात ठेवायचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची माहिती. आता हे सगळे पोर्टल आपल्याला महत्वाचे आहेत. ह्या सगळ्या पोर्टलची काय काय इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याजवळ नक्कीच स्टोअर असली पाहिजे. आणि तुम्हाला मी इथं सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही
पोर्टल्स लक्षात ठेवा. तर पाहूयात. पवित्र पोर्टल हे टीचरसाठी आहे. जे काही टीचर रिक्रुटमेंट होती, बाय द वे ज्यांचं त्यांच्या पवित्र पोर्टल थ्रू आता सिलेक्शन झाले त्यांना कॉंग्रॅट्स, आणि ज्यांना विथ इंटरव्ह्यू पण आहे, ज्यांची नावं विथ इंटरव्ह्यू मध्ये पण आलेले आहेत, त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर सरल ह्या पोर्टलमध्ये स्कूल स्टुडंटसाठी माहिती गोळा केली जाते, आणि हेच आपला आन्सर आहे, सरल. सारथीमध्ये आपण पाहिलेलं आहे की वाहनांच्या संदर्भातले कायदे येतात, आणि शालार्थमध्ये ग्रँटेड इन्स्टिट्यूशनलची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते किंवा अपडेट केली जाते. इथं एक ट्रिक अशी आहे की हे जे ऑप्शन मधले बाकीचे पोर्टल आहेत, हे पोर्टल रिपीटेड पुढे वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्नामध्ये विचारले जातात, तर हे नक्कीच आपल्याकडे असले पाहिजेत. आणि इथं लास्टचा क्वेश्चन आहे, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? म्हणजेच इथं याचा आन्सर आहे बी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, NAD. तर NAD बद्दल अजून काही माहिती अशी आहे की NAD ची स्थापना 2017 साली झाली, आणि ही स्थापना MHRD ह्या मंत्रालया थ्रू झाली. आणि इथं काय होतं तर इन्स्टिट्यूशनलचे सगळे अवॉर्ड्स हे इथं आपल्याला अपडेट केले जातात, आपल्याला प्रोव्हाइड केले जातात की तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशनलनी काय काय अवॉर्ड गेन केले हे तुम्ही इथं चेक करा, आणि त्यानुसार तुमची पुढची वाटचाल ठेवा, असा या मागचा उद्देश आहे. NAD, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. आता इथं एक समांतर आहे, ते म्हणजे NDL, नॅशनल अकॅडमिक लायब्ररी. त्याचं सुद्धा प्रिपरेशन तुम्ही रेडी ठेवा. आता इथं आपल्याकडे 2019चे 5 क्वेश्चन स्टोअर केलेले आहेत, एक एक टॅकल करू आपण. पहिला क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV? मी तुम्हाला नेहमीच म्हटलंय की ICT मध्ये फुल फॉर्मवर नेहमी भर दिला जात होता पहिल्यापासून. IPTVचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, IPTV. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप्ड इन द इयर. याचा आन्सर आहे 1945. 1945 मध्ये चार्ल्स बॉबेज याने व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग करून पहिलं कम्प्युटर डेव्हलप केलं. पण इथं अशी ट्रिक आहे की हे कम्प्युटर पूर्णतः रियालिटीमध्ये अस्तित्वात आलं नव्हतं, त्याचा पूर्णतः उपयोग सुरू झाला नव्हता. तो कधी सुरू आहे, कधी पहिलं कम्प्युटर बनलं, सुपर कम्प्युटर पहिलं कधी बनलं, याबद्दलची पण माहिती स्टोअर करून ठेवा तुमच्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया? तर याचं उत्तर आहे टेलिग्राम. टेलिग्राम हे 2013 साली बंद केलं गेलं. का बंद केलं? कारण त्याची इफिशियन्सी फारच कमी होती, आणि आत्ताच्या मॉडिफाईड काळात मोस्ट इफिशियंट अशा सिस्टम डेव्हलप झाल्या, आणि त्यामुळे टेलिग्रामचा इतका उपयोग झाला नव्हता, म्हणून भारत सरकारने टेलिग्राम बंद केलं. कधी बंद केलं ते लक्षात ठेवा, 2013. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट एनरोल हिमसेल्फ ऑन द वेब पोर्टल. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, आजकाल फार चर्चेत आहे पवित्र. आपण आत्ताच भरती का केली वेगळी गोष्ट आहे. ते बाकीचे पोर्टल्स आपण पाहणं गरजेचं आहे. सरल पोर्टल याबद्दल माहिती दिलेली आहे, इथं परत ह्या स्लाइड मध्ये शो करतो मी तुम्हाला. आणि ई सेवा वगैरे, ई सेवा तुम्हाला माहितीच आहे, बाकीच्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या सिस्टम आहेत तिथं आपलं इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी ई सेवा वापरलं जातं. ई सेवा केंद्र आहेत जागोजागी, त्याच्यामध्ये आधार कार्ड मधले करेक्शन्स वगैरे आपण करतो, ते लक्षात असू द्या. इथे लास्टचा क्वेश्चन आहे, विच स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट? आपलं इथं लक्ष जात नाही. इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. तर यामध्ये ऑप्शन आहेत, इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इट इज अ व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी,
It is friendly to differently abled learners and it is being developed at Indian Institute of Technology, Kharagpur. तर यामध्ये नॉट करेक्ट विचारलेला आहे म्हणून पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. कारण NDL आलं 2018 मध्ये आणि याची स्थापना केली MOE म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि हे दिव्यांगांसाठी आलेलं आहे. ओहो 2018 मध्ये प्रत्येक टॉपिक हा 6 प्रश्नाचा होता आणि म्हणून इथं आपल्याला ICTच्या संदर्भातले 6 क्वेश्चन आहेत. तर पाहूयात एक एक क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, पुढील पैकी चूक जोडी ओळखा. TTF फॉन्ट फाईल, WAV ऑडिओ फाईल, JPG ग्राफिक फाईल आणि EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. आता इथं कुछ तो ऑड लग रहा है भाई. इथं EXE हेच चुकीची जोडी आहे. इथं एक्झिक्युटेबल डेटा फाईल असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर 1 किलोबाईट 10 to the power 4 रॉंग, 10 to the power 3 असतं. 1 मेगाबाईट म्हणजे 10 to the power 6. हे बरोबर आहे. मेगा म्हणजे 10 to the power 6च. हा तर जनरल क्वेश्चन आहे, माहित पाहिजे आपल्याला. सो ही करेक्ट जोडी आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इंटरनेटच्या संदर्भात FTP चे विस्तार रूप कोणते. FTP म्हणजे काय. तर इथं करेक्ट आन्सर आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, FTP. चुकीचे ऑप्शन वाचल्या ते थोडे डिफरंट साऊंड करतात, आपल्याला ते कळून जातं की FTP. आणि शॉर्ट फॉर्म बद्दल तर तुम्हाला सांगितलंच आहे, सतर्कता बाळगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू हा क्वेश्चन काय म्हणतो. थोडा मोठा दिसतोय. द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स should treat all the data on internet as of same importance and not discriminate or change differently by user, content, website, etc. is called an. म्हणजेच इंटरनेटवरील सर्व माहिती इंटरनेट सेवा पुरवठादाराने व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व दिले पाहिजे त्याला, आणि त्यात वापरकर्ता, आशय किंवा वेबसाईट या निकषांच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये किंवा वेगवेगळे शुल्क आकारले जाऊ नये. तर यासाठी इंग्लिशमध्ये कोणती डेफिनेशन आहे असं म्हटलेलं आहे. तर ही डेफिनेशन आहे, ऑप्शन काय आहेत बघू. डिजिटल इक्वेलिटी, डिजिटल डॉक्युमेंटरी, डिजिटल डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी आणि नेट न्यूट्रलिटी. खूप साऱ्या लोकांनी डिजिटल इक्वेलिटीला क्लिक केलं होतं, पण याचं खरं आन्सर आहे नेट न्यूट्रलिटी. In which of the following is correct chronology of internet facility. आता इथं क्रोनॉलॉजी म्हणल्यास मला एक माणूस आठवला. तर इथं आपण ऑप्शन पाहूयात. Amazon, Google, स्नॅपचॅट, फेसबुक असे काही ऑप्शन आहेत. इथं मी स्क्रीनशॉट टाकतो, त्या स्क्रीनशॉटच्या आधारे तुम्हाला जास्त आकलन होईल. आपण इथं पाहू शकतो की इथं करेक्ट आहे ऑप्शन डी. तर ऑप्शन डी मध्ये लक्षात ठेवा, ॲमेझॉन कधी आलं, तर ॲमेझॉन 1994 मध्ये आलं. गुगल 98 मध्ये आलं. फेसबुक आलं 2004 ला आणि स्नॅपचॅट आलं 2011 मध्ये. तर इथं 2017 मध्ये आलेले काही क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन 2018च्या क्वेश्चन सोबत फार सिमिलर होते. चला तर मग पाहूयात. Full form of HTTP in the context of internet. HTTP चा फुल फॉर्म विचारलाय आपल्याला साध्या शब्दात, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे HTTP चा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता हे काय फाईल फॉर्मॅट आहेत जे की लास्ट स्लाइड मध्ये पण आपण पाहिले, आणि याच्यामध्ये इनकरेक्ट पेअर
बघा यामध्ये कोणते ऑप्शन दिले, जेपीजी, टीटीएफ, डब्ल्यूएव्ही इन EXE. तर यामध्ये इनकरेक्ट पेअर आहे ऑप्शन बी टीटीएफ, वर्ल्ड टेक्स्ट फाईल. आता याचा आन्सर काय, इनकरेक्ट पेअर आहे तर करेक्ट पेअर काय, खाली कमेंट करा टीटीएफचं लॉंग फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी. तर डिजिटल मेमरी मध्ये आपल्याला करेक्ट चढता क्रम निवडायचा आहे इथं आपल्याला. तर यामध्ये ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. पहिल्यांदा मेगाबाईट येणार, नंतर गिगाबाईट, नंतर टेराबाईट आणि लास्टला पेटाबाईट. या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल ते. In the context of internet, the facility in which server application allows many users to create and edit the pages on website through their browser is called. म्हणजेच एखादं वेब पेज आपण क्रिएट करू शकतो, एडिट करू शकतो, अशी सुविधा आपल्याला कुठे उपलब्ध आहे. तर याचा आन्सर आपल्याला माहितीच आहे, विकिपीडिया. विकिपीडियामध्ये आपण एखादं पेज क्रिएट करू शकतो किंवा एडिट करू शकतो, तो डॉक्युमेंट आपण आणखीन फिलअप करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे परत एकदा, आणि याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. पहिल्यांदा IMDb आलं. IMDbचं इयर आहे 1990, 1990. आणि मग त्यानंतर गुगल आलं. गुगलचं तर पाठच झालं असेल 1998. त्यानंतर लिंक्डइन आलं 2003 मध्ये. कोणी काढलं ते, तर हॉफमॅनने. आणि लास्टला यूट्यूब आहे. यूट्यूब 2005 मध्ये आलं आणि त्याचा क्रिएटर आहे जावेद करीम. लक्षात ठेवा. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला इथं बरोबर जोडी ओळखायची आहे. गुगल, हॉटमेल, विकिपीडिया आणि यूट्यूब असे काही ऑप्शन आहेत. आणि ऑप्शन वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात येईल की विकिपीडिया, जिमी वेल्स हा करेक्ट ऑप्शन आहे. हा 2016 मधला लास्टचा क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा 6 क्वेश्चन होते. एक एक क्वेश्चन पाहूया आता. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी. परत आपल्याला इथं क्रोनॉलॉजी शोधायची आहे आणि यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, हॉटमेल, जीमेल, फेसबुक, व्हॉट्सअप. ते कधी कधी आलं मी सांगायची गरज आहे की या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय. चला तरी आपण डिस्कस करू. हॉटमेल 1996 मध्ये आलं. त्यानंतर गुगल आलं 1998 मध्ये. मग फेसबुक आलं 2004 मध्ये आणि आपल्या जिंदगी बर्बाद केलं. आणि व्हॉट्सअप लास्टला 2009 मध्ये व्हॉट्सअप आलं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा नक्कीच. रिपीटेड विचारलेल्या होत्या. आता थोडासा क्वेश्चन पॅटर्न बदललेला आहे. आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट बेसिक फंक्शन. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स आणि युनिक्स. तर इथं आपण पाहू शकतो की MS ऑफिस हा ऑप्शन करेक्ट आहे. MS ऑफिस सोडून इतर सगळ्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द फुल फॉर्म ऑफ PDF. पीडीएफचा फुल फॉर्म आपल्याला जनरली पाठ असतो, पण काय होतं इथं आपण ऑप्शन रीड करताना घाईघाईमध्ये आपण पटकन काहीतरी 2-3 वर्ड्स पहिले पाहतो आणि टिक करून जातो. तर अशा गोष्टीमध्ये टिक चुकण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत. तर आपण असं करायचं, पूर्ण ऑप्शन आपण परत वाचून घ्यायचा. आणि इथं आपल्याला दिसूनच येते की यामध्ये कोणताही ऑप्शन करेक्ट नाहीये, कारण पीडीएफचं लॉंग फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. इथं फाईलच्या ऐवजी जर फॉर्मॅट असलं असतं तर हा ऑप्शन करेक्ट असला असता. तर हा ऑप्शन करेक्ट असला असता. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा आहे. म्हणजेच आपल्याला तिथे डेटा स्टोअर करता येऊ शकतो अशी कोणती फॅसिलिटी आहे. तर इथं 2 ऑप्शन करेक्ट आहेत. एक आहे ड्रॉपबॉक्स आणि दुसरा जीमेल. या दोन्ही मध्ये आपण आपले डॉक्युमेंट हे नेटवर अपलोड करून सेव्ह ठेवू शकतो.
विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0. तर आता वेब 2.0 म्हणजे 21व्या शतकात जे सॉफ्टवेअर्स आपण प्रीलोडेड होते त्यांना आपण आपल्या पद्धतीमध्ये मॉडिफाय करू शकतो. तर यामध्ये आपण पहिल्यांदा ऑप्शन पटकन वाचून घेऊ. कम्युनिकेशन ऑन दिस फॅसिलिटीज इज मोस्ट वन वे. हे करेक्ट नाही. कॉन्टॅक्ट ऑन दिस फॅसिलिटीज इज जनरेटेड मोस्टली बाय युजर्स. हां, हे करेक्ट आहे, कारण आपण एखादा कॉन्टेंट असेल तर तो कॉन्टेंट आपण स्वतःच अपलोड करतो आणि सगळ्यांसाठी पब्लिक करतो, जेणेकरून की सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. आणि हेच वेब 2.0 याचा उद्देश आहे. यामध्ये अगोदर कसं व्हायचं की पर्टिक्युलर कॉन्टेंट असायचा आणि तो सगळ्यांसाठी खुला असायचा, मग त्याला एडिट वगैरे नाही करता यायचं. जसं की आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की विकिपीडियामध्ये कसं डॉक्युमेंट एडिट वगैरे करू शकतो, त्याच दृष्टीनं वेब 2.0 अशी टर्म देण्यात आलेली आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. उबंटू, एक्सेल, AVI आणि HDD. तर इथं ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. उबंटू ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल पण मी स्लाइडमध्ये माझ्या सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण काही मागच्या वर्षातले PYQ कव्हर केलेत. म्हणजे मला खरंच प्रश्न पडला होता की PYQ हे कसं रिप्रेझेंट करावं तुम्हाला, म्हणून मी ह्या दृष्टीने केलेलं आहे. ह्या वेने मला असं वाटतं की बेटर अंडरस्टँडिंग होईल. आणि जर यामध्ये काही सुधारणा पाहिजे असेल तर नक्कीच मला कळवा. थँक्यू एव्हरीबडी. अभ्यास चालूच ठेवा, दिवस कमी उरलेत आणि मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी उरलेल्या 30 दिवसाचं कसं शेड्यूल लावायचं त्याबद्दल बोलणार आहे. तर पाहूयात आपण.